कल्पित बनावट कथेची कोणी अपेक्षा करू नये. हे आहे फक्त एका व्यक्तित्वाचं दर्शन. आपली हरकत नसेल तर माझ्या डायरीतील काही उतारेच मी वाचून दाखवतो. हो हो जरूर हो, जरूर नक्की. जरूर नक्की नक्की. ठीक आहे. भाषण करण्यापेक्षा मला ते अधिक सोपं आणि सोयीचंही वाटेल. पहिली नोंद आहे तारीख 11 जानेवारीची. आज सकाळी माझ्याकडे एक तरुण पेशंट आला. त्याला मी तपासलं. त्याला कॅन्सरची धास्ती वाटत होती, पण तसं काहीच नव्हतं. तो खूप खंगलेला होता. काही आजार होते, पण सर्वात मोठा आजार होता परिस्थितीचा. 8-10 दिवस त्याला नर्सिंग होममध्ये ठेवणं आवश्यक होतं. म्हणून मी माझे परम मित्र डॉक्टर संजय प्रधान यांच्याकडे त्याला पाठवलं आणि केस समजावून सांगावी म्हणून संजयला फोन केला. हॅलो, डॉक्टर संजय प्रधान स्पीकिंग. कोण? उमेश, अरे तू इकडे येणार होतास ना? मी वाट पाहतोय. नाही बाबा, पेशंटची कमतरता नाहीये, पण आता मोकळा झालोय जरा. हो, त्या पोराला पाठवलं होतंस ना? त्याला तपासला मी. उद्या नर्सिंग होम मध्ये ऍडमिट व्हायला सांगितलंय त्याला. काही नाही रे, 2 आठवडे त्याला भरपूर विटामिन्स द्यायला हवेत. सगळं करेन, काळजी करू नकोस. अरे उमेश, तुला तो नागपूरचा शिवराज राणे आठवतो का रे? अरे अरे तो रे, आपल्या पुढे होता 1 वर्ष ग्रँट मेडिकलला. नाटकात कामं करायचा, खूप गाजला होता. तोच जीएमचा पीएम पॉल मुनी. तर त्याचं पत्र आलंय. तुला नमस्कार कळवला त्यानं? नाही रे, आता कुठेही नाटकं करतोय. अरे नागपूरचा मोठा डॉक्टर आहे तो. त्यानं एक केस हिस्ट्री पाठवली एका दोस्ताची. हो, एक्सरेही पाठवलेत. तुला दाखवायचे ते. मग निघतोस? ओके, हा ये मग तू. नाही नाही, मी कुठे जात नाही. एक्सक्यूज मी डॉक्टर. ओ मिसेस अग्रवाल, या. डॉक्टर, इस चिट्ठी पे कुछ गफलत तो नहीं हुई? काय झालं? नाही म्हणजे गेल्या आठवड्यात आले होते तेव्हा तुम्ही 4 कॅप्सूल्स आणि 3 लिक्विड्स लिहून दिली होती. बरं, मग? आता या चिठ्ठीत फक्त 3 कॅप्सूल्स आणि 2च लिक्विड्स आहेत. कुछ हर्ज नहीं मिसेस अग्रवाल. हर्ज तो मुझे है ना डॉक्टर. मी मरावं अशी तुमची इच्छा आहे का? तशी काही धास्ती नाही बाईसाहेब. डॉक्टर, डोंट टॉक लाईक दॅट. मी एकदा बॅनर्जीकडे गेले होते. तो असंच बोलायला लागला. धड मला तपासायलाही तयार होईना. बरं पुढे तपासलं तर अर्ध्या मिनिटात. नीट तपासायचं म्हणजे पोट, पाठ, छाती, नाडी सगळं कसं नीट तपासायला हवं, हो की नाही? तुम्हीच सांगा. अर्थात. त्यानं काय पाहिलं असेल असं तुम्हाला वाटतं? काय? काही सुद्धा नाही. फक्त मला जीभ काढायला सांगितली आणि म्हणतो कसा, तुम्हाला काहीही झालेलं नाही. तुम्ही जास्त खाता आणि सारख्या बसता. फिरायला जात जा, धावायला जात जा, टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा, व्यायाम करा. आता तुम्हीच सांगा, व्यायाम करा हा सल्ला घ्यायला मी डॉक्टरकडे कशाला जाईन? व्यायामशाळेत जाईन की. आणि शेवटी तर त्यांना माझा अपमानच केला. हो, काय केलं?
अहो मी त्याच्या पुढे 100ची नोट ठेवली तर म्हणाला, मी एकही पैसा घेणार नाही. मी आजार दुरुस्त करतो, आजाराची हौस दुरुस्त करत नाही. व्हॉट इम्पर्टिनन्स. हो मिसेस अगरवाल, हा बॅनर्जी माझा मित्र आहे. तो कॅन्सर स्पेशलिस्ट आहे. ही जनरल प्रॅक्टिस ना तो सहसा करीत नाही. डोंट डिपेंड डॉक्टर. त्याला फक्त कॅन्सरच कळत असेल ना, तर तसं त्यांनी दारावर पाटी लावावी. मला कॅन्सर शिवाय दुसरं काही कळत नाही, तेव्हा इतर पेशंट्सनी इथं येऊ नये. ते जाऊ द्या मिसेस अगरवाल. तो कागद द्या इकडे, मी लिहिलेली औषधं लिहून देतो. तूर्त इंजेक्शन नको म्हणता? नको. नाही म्हणजे 15-20 इंजेक्शनचा एक कोर्स दिला असतात तर बरं होतं. सध्या नको, आपण पुढच्या महिन्यात पाहू. ओके. डॉक्टर, माझं वजन वाढतंय का कमी होतंय हेच कळत नाही. एका आठवड्यात वाढतं, दुसऱ्या आठवड्यात कमी होतं, पुन्हा वाढतं, पुन्हा कमी होतं. आता हे पहा, हा ब्लाऊज गेल्या आठवड्यात शिवला, आज अंगात घातला तर इतका टाईट. पुन्हा कापड म्हणाल तर सॅन्फोराइज. आणि असे 12 शिवले त्या टेलरच्या आग्रहाखातर. आता तुम्हीच सांगा, या ब्लाऊजचं काय करू आता मी? प्रॉब्लेम आहे खरा. नाही म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही, कारण पुढच्या आठवड्यात वजन कमी होणारच आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याचे वेगळे सेट शिवायला हवेत. तो टेलर म्हणाला होता ना, ते बरोबर आहे. अच्छा डॉक्टर, प्रकृतीला थोडं जपायला हवं ना? येस, फार जपायला हवं मिसेस अगरवाल. चाल ढकल करता कामा नाही अजिबात. बी केअरफुल. व्हॉट अ डिअर यू आर. डॉक्टर, हा चेक 500 रुपयाचा आहे. बाकी काही राहिले असतील तर? नो नो, दॅट्स ऑल राईट. डॉक्टर उमेश बॅनर्जी सर. हा, पाठवून द्या त्याला. ओके सर. तेच हे? येस. ओह, आय एम सॉरी. आय विल वेट आउटसाइड. अरे काही हरकत नाही उमेश, ये बैस इकडे. अरे तू ओळखतोस यांना, मिसेस अगरवाल. बरं डॉक्टर, मी जाते. हा तर 4 कॅप्सूल्स आणि 3 लिक्विड्स. आवश्यक तर पुढच्या महिन्यात 20 इंजेक्शन्स. ओके. तांबड्या गोळ्या सकाळी 7 वाजता चहा बरोबर. आणि हिरव्या सकाळी 9 वाजता नाश्त्या बरोबर. आणि पांढऱ्या जेवण झाल्याबरोबर. ठीक. आणि गुलाबी डॉक्टर? झोपताना रात्री. आणि लिक्विड्स 4 तासांच्या अंतराने. ओके. बाय बाय. पुढच्या आठवड्यात येतेच मी. तेवढा इंजेक्शनचा विचार करून ठेवा. वजनाचा चार्ट मी माझ्या नोकराबरोबर पाठवते. आता ब्लाऊजचा नवीन सेट करणं आलं. अच्छा, बाय बाय. संजय, एक मिनिट हा उमेश. मिसेस डिसोजा. येस सर. किती पेशंट्स आहेत अजून? 6-7 आहेत. नवीन कोणी नाहीत ना? नाही सर. मग असं करा, डॉक्टर सुरव्यांनाच चेक करायला सांगा. काही विशेष असलं ना तरच मला कळवा. येस सर. आणि आता इकडे कोणालाही पाठवून देऊ नका. ऑल राईट सर. मला ठाऊक आहे उमेश, त्या हिरव्या तांबड्या गोळ्यांबद्दल तू आता मला फैलावर घेणार आहेस. अरे बट आय कांट हेल्प इट. तू का सांगत नाही संजय तिला की तुला काहीही होत नाही? फक्त तुझं हे व्रत सोडून दे म्हणावं.
पलंग पाहिला की झोपला पाहिजे, खुर्ची पाहिली की बसलं पाहिजे, आणि हॉटेल पाहिलं की खाल्लं पाहिजे. जादा रिकामपणाचा रोग आहे तिचा. तसं मी तिला सांगितलं तर ती माझ्या दवाखान्यात पाय तरी टाकेल का रे पुन्हा? अरे औषधी तिच्या शरीराची गरज नसली ना तरी मनाची आहे, आणि ती मी भागवतोय. आणि यात तिच्या शरीराचं मी काही अकल्याण करीत नाही. झालं तर कल्याणच होत असेल थोडस. पण यात काहीतरी इमॉरल आहे असं वाटत नाही तुला? असेल नव्हे, आहेही. पण तुला सुभाषिताचं सांगायचं ना उमेश, तर नीतीपेक्षा न्यायाला महत्व फार अधिक आहे. अरे माझ्या या नर्सिंग होम मध्ये असे कित्येक पेशंट आहेत की जे पुरेसे पैसे देऊ शकत नाहीत. काही जण तर अजिबात देऊ शकत नाहीत. माझ्या दवाखान्यातही मी अनेकांना एक पैसा न घेता औषधोपचार करीत असतो. मला माहित आहे हे संजय. आता हा छोकरा तू सकाळी पाठवलास, त्याच्याकडून मी पैसे घेऊ शकतो? अरे या सर्वांच्या औषध पाण्याची तरतूद मिसेस अगरवाल सारखे पेशंट करीत असतात. खड्डा बुजवायचा तर टेकडी खणायलाच पाहिजे ना. यात नीती नसेल कदाचित, पण न्याय नक्कीच आहे. आणि शेवटी न्याया इतकी खरी नीती दुसरी कोणतीच नाही रे. ते जाऊ दे रे उमेश, हे ना आपलं नेहमीचं भांडण आहे. तुला पटणार नाही, मला पटवता येणार नाही. मला ते एक्सरेस तुला दाखवायचे. हॅलो मेट्रन. येस सर. आज सकाळी ते एक्सरे फोटोचं पाकिट आलंय ना? नागपूरहून आलेलं. हा हा तेच. वर प्रोफेसर आनंद देशमुख म्हणून नाव लिहिलं असेल. येस सर. हा ते पाकिट मला हवंय. येस सर. हा कोण आनंद देशमुख? दोस्त आहे माझा. 3 वर्षांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो ना, तेव्हा शिवराजकडे भेटला होता. पुढचे 15 दिवस आम्ही तिघही चांद्याच्या जंगलामध्ये पदयात्रा करीत होतो. अफलातून माणूस आहे. थोडा कवी आहे, थोडा नट आहे, अरे थोडा विदूषकही आहे, पण एकंदरीत धमाल. 15 दिवसात 15 वर्षां इतकी दोस्ती जमली आमची. काय झालंय त्याला? ट्रॅजेडी आहे. लिम्फोसर्कोमा इंटेस्टाइन. हो. कोणती स्टेज आहे? तूच बघ. हे पाकिट डॉक्टर. हो थँक्यू. ही शिवराजची नोट. कठीण दिसतंय. लेट मी सी द एक्सरेज. ओ व्हेरी सॉरी. काहीही उपयोग नाही संजय. नाही, वाईट अवस्था आहे. 4-5 महिन्यापेक्षा हा माणूस जास्त जगणं शक्य दिसत नाही. शिवराजही तेच म्हणत होता पत्रामध्ये. एक बरं आहे की त्याची ना बाकीची तब्येत अगदी नॉर्मल आहे. तेच या दुखण्यातील एक सुदैव असतं संजय. नाटक भर वेगानं चालू असताच पडदा झटकन खाली पडतो. पण तू इकडे कशाला येतोय? शिवराजला समजायला हवं. जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत रे आनंदला. नोकरी पण त्यांनी सोडून दिली, आणि शिवराज काय त्याला अडवू शकणार? अरे आनंद म्हणजे एक तुफान आहे उमेश, आणि या तुफानाला ना टाइम टेबल नसतं आणि ठराविक स्टेशनही नसतात. ते केव्हा उद्भवेल, कुठे थडकेल याचा काहीही नेम नाही. या तुफानाला मात्र एक व्यसन आहे, माणसांचं. मला वाटतं तो मुंबईला येतोय ना, तो असाच माणसांनाच घरी. हॅलो हॅलो माय डिअर डॉग. अरे भैया, पुन्हा चंद्रपूरला येईल म्हणालास, पण आलाच नाहीस. आपण त्या टेकडीवर रात्री बसलो होतो, आठवतंय? अरे तिथं आता एक झकास बगीचा बनवलाय लहान मुलांसाठी.
4 खेड्यातली पोरं तिथं येऊन मस्त खेळतात. अरे आनंद, पण तू तर नाही नाही महाशय, तुमची शादी मी सेलिब्रेट केली चांद्याच्या जंगलामध्ये शिवराज बरोबर. मेरी मेरी भाभी कहाँ है? भाभीला काय मी दवाखान्यात घेऊन बसतो का रे? अरे पण आनंद, तू उद्या येणार होतास म्हणून बोलत होतास. उद्या 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 कालाच्या शेवटच्या तळापर्यंत ही उद्या अशीच सारखी पुढे सरपटत असते. होय, गेलेल्या सगळ्या दिवसांनी मृत्यूच्या अंधेऱ्या गुहेचा मार्ग मात्र साऱ्या मूर्खांना दाखवलाय. जा जा क्षणभंगूर दीपा, विझून जा. अरे वा मुरारीलाल, अरे माफ कर दोस्त, मी तुला बघितलंच नाही. मुरारीलाल? आनंद, हे अरे मुरारी. अरे भाई तू एवढ्यात भुलून गेलास. अरे मुरारीलाल, आपण ताडोबाच्या डाक बंगल्यात भेटलो होतो एका चांदण्या रात्री. तू सागाचं लाकूड खरेदी करायला आला होतास. द ग्रेट टिम्बर मर्चंट ऑफ अलाहाबाद. आणि भैया तू आनंद, हे डॉक्टर. अरे डॉक्टर भैया, त्या डाक बंगल्यात ना आम्ही अरे थंडगार बियर प्यायलो. पण हा बेटा आधीच कुठून तरी मोहाची घेऊन आला होता. आणि मग काय धामधूम मचवली या पठ्ठ्यानं. दोन्ही हातात बियरच्या बाटल्या अशा पर्जीत वाघाची शिकार करायला जंगलात धावत सुटला. वा. झालं तुझं? तर मग आता ऐक, हे मुरारीलाल नाहीत, टिम्बर मर्चंटही नाहीत, आणि माझ्या माहितीप्रमाणे ताडोब्याच्या जंगलातही कधीही गेले नाहीयेत. कमाल आहे, आश्चर्य. हे आहेत डॉक्टर उमेश बॅनर्जी, माझे मित्र आणि या शहरातील एक नामांकित डॉक्टर, कॅन्सर स्पेशलिस्ट. माय गॉड, म्हणजे तुम्ही फक्त कॅन्सर पाहता? होय, तुमची हरकत नसेल अशी आशा करतो. नाही, हरकत जरूर आहे महाशय. माणसानं जन्मभर नुसता कॅन्सरच पाहत राहणं म्हणजे भयानक आहे नाही? म्हणजे एखादी विश्वसुंदरी सुद्धा तुमच्या समोर येऊन उभी राहिली तर हिच्या शरीरात कुठं कॅन्सर असेल याचा विचार करणार तुम्ही. म्हणजे माणूस तुम्हाला कॅन्सरच्या हिशोबातच दिसणार. कॅन्सर आहे, कॅन्सर नाही, कॅन्सर आहे, कॅन्सर नाही. पृथ्वीचा गोल म्हणजे सुद्धा तुमच्या लेखी सूर्यमंडळाला झालेला एक कॅन्सरचा ट्युमर असणार. भयंकर भयंकर. संजय, नाव काय सांगितलं त्यांचं? डॉक्टर बॅनर्जी, उमेश बॅनर्जी. बंगाली? ओ बाबू मोशा है. तो भी मराठी में अच्छी बात कर लेते हैं आप. आमचं घर इकडचंच आहे, याला तरी तुमची नक्कीच हरकत नसावी. नाही, बिलकुल नाही. मग घरात कोण आणली आहे, म्हणजे गृहलक्ष्मी? कोल्हापूरची लाल मिरची का कलकत्त्याचा रसगुल्ला? आनंद, यू शुड हॅव बेटर मॅनर्स दॅन दॅट. उमेश, तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस रे. आणि तूर्त माझ्या कॅन्सरकडे. हो, हे एक्सरेज कोणाचे आहेत? अरे हे माझेच, आनंद देशमुख. वाह वाह. म्हणजे त्वचेच्या तळाशी गेल्यावर माणसं किती सारखी असतात नाही? जगातल्या कोणत्याही माणसाचा असू शकेल ना हा एक्सरे. खास माझं म्हणता येईल असं यात काहीच नाही. आफ्रिकेतला एखादा आदिवासी किंवा अमेरिकेचा अध्यक्ष किंवा जपान मधला एखादा व्यापारी, कोणाचाही फोटो असू शकेल. व्हॉट अन एलिमेंटल युनिफॉर्मिटी. वा. हा एक्सरे वेगळा आहे, सर्वांसारखा नाही. बाबू मोशाय, मी तुम्हाला माझं दुखणं दिसायला लागलंय, बरोबर? पण ते खास, ते माझं खास आहे. ओके, तेवढं माणसाचं खास आणि खासगी असतं. माणसाचं सुख आणि त्याचा आनंद पब्लिक सेक्टर मध्ये नेता येईल बाबू मोशाय, पण दुःख आणि दुखणं नाही, ते निखालच प्रायव्हेट सेक्टर मध्ये. अरे बापरे, नमस्ते माताजी. तुम्ही आत का घुसलात? नाही पण माताजी, तुम्हाला मी बाहेर थांबायला सांगितलं होतं. का घुसलात मला विचारल्याशिवाय? साहेब. वाय? का? दॅट्स ऑल राईट मेट्रन. हा माझा जुना दोस्त आहे.
चांद्याच्या जंगलात राहणारा. पण म्हणून ओके ओके सर. ते कोण आनंद देशमुख उद्या यायचं आहे, त्यांच्यासाठी वरची स्पेशल रूम तयार करून ठेवली. उद्याच यायचे ते. मेट्रन, त्याला वेळेवर यायची सवय नाही. अहो नेहमी उशिरा येतो, पण आज मात्र अगोदर आलाय. आनंद, या मिसेस डिसोजा, इथल्या मेट्रन. आणि मिसेस डिसोजा, हा आनंद देशमुख. ओ हा, हे हाच माताजी, हे नव्हे. आणि प्रार्थना ही मा साहेब, लेकराला अभय असो द्यावे. हा ऍक्टर आहे. तो पुष्कळ काही आहे, पण सध्या आपल्या ताब्यात सापडलेला एक पेशंट आहे. घेऊन जा त्याला वरच्या खोलीमध्ये. येस सर, चल माझ्या बरोबर. पण भैया, कम ऑन. जा आनंद, मला उमेश बरोबर बोलायचंय. तू जरा विश्रांती घे, मी येतोच थोड्या वेळानं. अरे पण माझी बॅग बाहेर आहे. कम ऑन आय से. आलो 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 माताजी, आलो. चला. अरे आपण कोण? मी अरे याही मेट्रोनच. मेट्रन नाही, ही माझी बायको कमल. ओ हो, मेरी भाभी. मी ओळखलं होतं, पण डॉक्टरांच्या बायका सहसा नवऱ्यांच्या दवाखान्यात जायचं धाडस करत नाहीत, म्हणून शंका आली. तो भाभी जी, मुझे पहले प्रणाम करो. प्रणाम. हो, तो सुद्धा नमस्कार वाकून. सगळ्या बांगड्या किणकिणल्या पाहिजे जलतरंगासारख्या. हा, थांबा. संजय, किती हवेत भैया? म्हणजे 8चा जमाना तर गेला, 2 या 3 का काही सुवर्ण मध्य? 2 या 3च. हा, 2 या 3 सौभाग्यवती भव. हा, आता उभ्या राहा. कोण हे? कोण? तुमच्या लक्षात नाही आलं भाभीजी? मी तर चंद्रपूरला बनेश्वराच्या टेकडीवर बसून तुमची पहिली मुलाखत घेतली होती, लग्नाच्याच दिवशी. कमल, मी खूप बोललो याच्याबद्दल तुझ्याशी. अगं हा चंद्रपूरचा. हो, आनंदभाई. भाई? भाऊजी नाही? हो, यांनी तुमचं वर्णन केलं तेव्हापासून मी तुम्हाला आनंदभाईच म्हणते आहे. अच्छा, म्हणजे इथे येण्यापूर्वीच भाऊजीचा भाई झालो. ठीक. बहन, एक बात कहूं? जी कहिए. आमचा हा दोस्त डॉक्टर म्हणून त्रैलोक्यात महाशूर असला ना, तरी एरवी फार बुद्धू आहे. भाई. हा, नाही, आणि हे तुम्हा दोघांचं सुदैव आहे. कारण विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त? एका पक्ष अतिमठ्ठ असावा आणि दुजा असावा धूर्त. म्हणजे मी धूर्त? हा, नाही, ते तुमचं तुम्ही वाटाघाटी करून ठरवा. मी आपली यशाची गुरुकिल्ली सांगितली, एवढंच. कम ऑन कम ऑन कम ऑन. येस माताजी, फक्त 2 मिनिट. हा, अरे संजय, तुझ्या कधी लक्षात आलंय, या माताजींचा आवाज ना कोकिळेसारखा आहे. माताजी, फिर एक बार कम ऑन कहिए प्लीज. नो नो नो. ऐकलंस? हुबेहूब कोकिळा. माशे, तुम्ही कधी कोकिळेचं गाणं ऐकलंय? बहन, तुम्ही कुठलं ऐकणार म्हणा? मुंबई म्हणजे इमारतींचं अरण्य, इथे कुठल्या कोकिळा येणार? इथलं आकाश कावळ्यांच्या मालकीचं. मी ऐकलंय तलावावर बसून, ऐकलंय टेकडीवर बसून, पहाटेच्या वेळी बिछाण्यात पडून. वा, हो. चला माताजी. चला. अच्छा बहन, फिर मिलेंगे. बाबू मोशाय, तुम्ही फार चांगले आहात, पण कृपा करून विचार करत बसू नका. कसला? माझ्या दुखण्याचा. दुखण्याचा नाही, तुमच्या स्वभावाचा विचार करतोय मी. म्हणजे दुखण्याचाच? त्याला तर बिलकुल दवा नाही, देवाजवळ सुद्धा.
आय से प्लीज. ओ चला चला माताजी. आणि डॉक्टर भैया इथं फार सासूरवास व्हायला लागला ना तर पळून जाईन मी. हा. कमल, मला ना जरा इथेच थांबावं लागणार आहे आज. मॅटिनीला जाता येणार नाही. काय हो, तुमचं हे नेहमीच आहे. मला धडपड करायला लावता, इथे यायला सांगता आणि मग रद्द करता. अगं, आज तुझा भाई आलाय ना, त्याला तपासायचंय जरा. व्हॉट अ मॅन. पाहता क्षणी प्रेमात पडावा असा माणूस आहे हा. आणि अशा माणसाला कमल, कोणतं पिक्चर ठरवलं होतं आज ग? काय झालंय त्याला? इंग्रजी की हिंदी? पण ते आनंदला काय झालंय? काही विशेष नाही, किरकोळ दुखणं आहे. मग त्याला घरी नाही आणायचं? अगं, त्यानेच पत्रात कळवलं होतं, मी मियाबाबीच्या संसारामध्ये कडमडणार नाही म्हणून. पण आता जेवायला मात्र घेऊन येतोय ना त्याला. हा, उमेशही येईल. तू जा आणि तयारी कर. जाते मी. आता हे तरी ठरलेलं रद्द करू नका हा. उमेश भाऊजी, जाते मी. आण बघू ते एक्सरेस. पुन्हा एकदा पाहिले पाहिजेत, दोस्ताचे म्हणून. Oh my God. Lungs are also involved. अंक पहिला, प्रवेश दुसरा. डॉक्टर संजयच्या नर्सिंग होम मधली एक खोली. मेट्रन आनंदला घेऊन येते. ही आपली खोली. इथं आपण आपण नव्हे माताजी, तू तू. इथं तू झोपून राहायचं दिवसभर. हा, 24 तास? येस, 24 तास. माझ्या परवानगी शिवाय अजिबात बाहेर जायचं नाही, गडबड करायची नाही, जास्त बोलायचं नाही आणि जास्त हलायचं नाही. आणि जास्त फुलायचं नाही आणि जास्त खुलायचं नाही. हे आपलं फक्त यमकासाठी माताजी. यमक? व्हॉट इज यमक? ते जाऊ द्या माताजी. माताजी, माझं दुखणं काय आहे तुम्हाला माहित आहे? नो, ते मी डॉक्टरना विचारेन. तो प्रश्न तुझा नाही. हा, माझं दुखणं माझा प्रश्न नाही, माझा एकट्याचाच प्रश्न आहे तो मम्मी. तुम्हा लोकांच्या दृष्टीने मी म्हणजे 1000 लाखातला एक रोगी आहे. माझं दुखणं म्हणजे केस पेपरवरची फक्त एक नोंद आहे. पण माझ्या दृष्टीने माताजी, मी कोण आहे माताजी? कोण आहेस? सृष्टीतील सृजन शक्तीचा मी आहे एक उन्मेष, जो पूर्वी कधी घडला नव्हता सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत. असा एक खास मी. माझं एक खासगी आकाश असतं माताजी, ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे, तेही माझेच खासगी माताजी. माझी एक खासगी पृथ्वी असते, जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व एकटं माताजी, अगदी एकटं. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी. तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिन्ह्यांच्या हलत्या बाहुल्या, ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी, स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी. तात्पर्य माताजी, माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधामधून, पण त्या संबंधांच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी, पण कवडसाच, सूर्य नव्हे. हजारो कवडसे पडले तरी ती आकाशातील ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना. हॅलो हॅलो माताजी. माय गॉड, माझ्या डोक्यात गडगडायला लागलंय. बरं, झोप आता या बिछाण्यावर. झोपेन माताजी, या बिछाण्यावर झोपेन आणि त्याही बिछाण्यावर झोपेन. त्या बिछाण्यावर झोपेन माताजी, तेव्हा ती असेल तुमच्या हिशोबी फक्त एक तांबड्या शाईची रेग, केस पेपरच्या तळाशी मारलेली. इथं औषध संपलं, नगरपालिकेच्या दफ्तरातील एक नोंद, एक मतदार संपला, एक गिराईक संपलं, एक दोस्त संपला, एक हा संपला आणि एक तो संपला.
एक माणूस संपला, एक आकाश संपलं, एक पृथ्वी संपली, हे कोणालाच जाणवत नाही. आणि हीच दुनियेची ताकद आहे माताजी. माणसं मिटली तरी संबंध चिरंतन असतात. म्हणून आपण थडग्यावर फुलं वाहतो, आपली मनं वाहत नाही. जगणं हे सार्वभौम असल्याने मरण शर्मिंद होऊन सरपटत राहतं काही काळ, निवडुंगातून फिरणाऱ्या जखमी नागासारखं. फक्त मायाच्या दुकानात, वाचनालयाच्या कपाटात, जयंती मयंतींच्या जांभयात. आणि कदाचित कदाचितच माताजी कोट्यावधी माणसातील एखाद्या वेडपट जीवलगाच्या आठवणीत. स्टॉप इट. आय एम सॉरी माताजी. माताजी, तुम्हाला मुलं आहेत? एक होता, हो. नाव? जोसेफ. काय झालं त्याचं? कुठे गेला तो? प्रभूच्या घरी. देवाला आवडावा असा होता तो. हो. आजारी होता? नाही, परवाच्या लढाईत गेला तो. एअरफोर्स मध्ये पायलट होता. ओके, एक लक्षात ठेवा ना, कामाच्या वेळात असली बोलणी काढायची नाहीत. नेव्हर अगेन. आता स्वस्थ पडून राहा. मी डॉक्टरना घेऊन येते थोड्या वेळानं. ओके? ठीक आहे, ठीक. माताजी. आता काय? माताजी, तुम भूल गई माताजी. तुम्हाला 2 मुलं होती. 2? हो. एक लढाईत गेला पण दुसरा हयात आहे अजून. कोण? अर्थात मीच माताजी. पहिल्या भेटीत तुम्हाला माताजी म्हणून तुमच्या मुलाशिवाय दुसरं कोण हाक मारू शकेल? पहिल्या भेटीत प्रेयसीच सापडते असं नाही, आई सापडते एखाद्या वेळी. हो, सच. पण मम्मी, पुन्हा लवकर ये. मला इकडे एकटं बसायला कंटाळा येतो. ओके, मी निघते. आनंद कॉटवर चढतो आणि नियम वाचू लागतो. एक वयस्कर नोकर आत येतो. अरे वा, मुरारीलाल. अरे थँक्यू. हो, माझं नाव मुरारीलाल नाही, माझं नाव धोंडराम सुखदेव दोडके आहे. वा वा, म्हणजे तुम्ही सुखदेव पंतांचे चिरंजीव? तुम्हाला काय माहित? अहो भले, अहो आता तुम्हीच सांगितलं की. मी एवढंच सांगितलं, माझं नाव मुरारीलाल नाही. अहो दोडके आहे, पण दोडके नसतं तर आणखी काहीतरी असतंच की. त्यात इतकं रागवायचं कशाला? कदाचित मुरारीलालही असतं, म्हणजे घोडके नसतं तर. आईला घोडके नाही, दोडके. 5 पिढ्यापासून आम्ही दोडके आहोत. अहो आणि आणखी 5 पिढ्या आपण दोडकेच राहावं, ही माझी शुभेच्छा महाशय. आपल्याला शुभेच्छा नकोय. काय हवंय? लोकांनी माझ्या नावानंच मला हाक मारावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि ही आपली बॅग. हो, थँक्स मिस्टर दोडके. टाटा. टाटावर आपला विश्वास नाही. भारतीय संस्कृतीत ते बसत नाही. अच्छा. बरं, ठीक. अच्छा. अहो दोडके, थांबा. आता हे बघ, असं रागवू नका हो. पण भारतीय संस्कृतीत अच्छाही नीट बसत नाही. म्हणून नमस्कार, प्रणाम, अभिवादन. नोकर जातो. आनंद कॉट खालची एक बॅग बाहेर ओढतो आणि त्या बॅग मधून टेप रेकॉर्डर आणि 2-3 पुस्तकं बाहेर काढतो. टेप सुरू करतो, पण अस्वस्थ होऊन टेप एकदम बंद करतो. एक पुस्तक उचलतो, ते चाळत फिरतो आणि एका पानावर थांबतो. वाह, गालिब साहब, क्या कहा है आपने. घे नोंद काळजाच्या रक्तातल्या व्यथांची, यादी नकोस मागू नुसती प्रभो गुन्ह्यांची. वाह गालिब साहब, जो दर्द जानता है सो ही जानता है जिंदगी. वाह.
ओळी गुणगुणत खिडकीपाशी जातो. त्याची नजर खिडकीतून खाली रस्त्यावर जाते. अरे अरे हा नक्कीच मुरारीलाल. वा वा, सापडला शेवटी. अरे दोस्त. नाही नाही, तुम्ही नाही हो. अहो रागावता कशाला, तुम्ही दोस्तच आहात. पण तो तुमच्या पुढे आहे ना, तो हा तोच मुरारीलाल. वा वा, दोस्त ओळखलंच मला. शाबास. हा ये, वरती आहे वरती आहे. अरे हो हो, इस्पितला आहे तो क्या हर्ज आहे. हा हा, इकडून रस्ता आहे, ये एकदम वरती आहे. हा नाही नाही, कोणी अडवणार नाही. हा, आणि खालती एक मगर आहे, मगर म्हणजे सुसर. तिला मेट्रन म्हणतात तिथे. हा, पण तिला सांग पेशंटला भेटायचं म्हणून. हा, आइये आइये. अरे मेलो मेलो, ठार मेलो. माफ करा माताजी, मी तुम्हाला उद्देशून नाही बोललो. शट अप. वाईट बोल पण खोटं बोलू नकोस. या दवाखान्यात माझ्याशिवाय दुसरी सुसर मगर कोण आहे? आय मीन दुसरी मेट्रन कोण आहे? माताजी, आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मी तुम्हाला दुखवलं. दुखावलं? सिली. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी व्हेरी हॅपी. म्हणजे जोसेफ लाडात आला म्हणजे मला सुसर मगरच म्हणायचा. तुझ्यासारखाच होता तो, प्रेमळ, खेळकर, पण चावट. माताजी मी शट अप. मगर म्हणायचा, सुसर म्हणायचा, बाभळीचं झाड म्हणायचा मला, आणि मग हसत हसत माझ्या कुशीत शिरायचा. अगदी असच. हे कोण? ओ कोण तुम्ही? मी मुरारीलाल. यांना माताजी, हा माझा प्राणप्रिय दोस्त मुरारीलाल. आणि मुरारीलाल ह्या मिसेस मगर, आय मीन मिसेस डिसूजा, इथल्या मेट्रन. माताजी, यालाच हाक मारत होतो मी. ओके, पण ही पेशंटना भेटायची वेळ नाहीये. फक्त 5 मिनिटं आपण थांबू शकतो. 5 मिनिटं. ओके, मी निघते. मुरारीलाल, अरे कितने दिनों के बाद मिले. दिनों बाद नहीं भाई, बरसों बाद. ताडोबाच्या डाग बंगल्यात काय मजा आली होती यार. दोन्ही हातात बिअरच्या बाटल्या परजीत तू जंगलात निघाला होतास वाघाची शिकार करायला, आठवतंय? अजून लक्षात आहे तुझ्या? पण दोस्त, जंगलामध्ये वाघ नव्हताच. मोहाची शराब होती फर्स्ट क्लास एका झोपडीमध्ये. बनवलं मी. शाबास. पण तू आणखी बनवलंस आम्हाला. तुझं एक कुबड, कळसुबाईच्या डोंगरासारखं पाठीवर उगवलेलं, तेव्हा तू दाखवलं नाहीस आम्हाला. प्लीज, उसके बारे में बात नहीं करना. का? अरे जे तुझं खास वैशिष्ट्य आहे त्या संबंधी बोलायचं नाही. भारतासंबंधी बोलायचं, पण हिमालया संबंधी बोलायचं नाही. ऐसे प्लीज. ठीक आहे. बस मुरारीलाल, बस. सिगरेट घेणार? थँक्स. माझा ब्रँड वेगळा आहे. आता येईल माझं पाकिट. पाकिट येईल? कुठून? बरोबर एक मित्र आहे माझा, तो आणतोय. और अभी तुम्हारी तबीयत एकदम ठीक है? तब्येत आहे एकदम ठीक. अरे दोस्ताचं हॉस्पिटल आहे म्हणून राहतोय सर्दी पडशासाठी. पण तुझा टिंबरचा धंदा कसा चाललाय? उत्तम. विसरलास, माझा टिंबरचा धंदा कधीच नव्हता जयचंद. तूही विसरलास मुरारीलाल, माझं नाव जयचंद कधीच नव्हतं. अच्छा, मग काय आहे? माझं नाव आनंद आहे, आनंद देशमुख. मग माझंही नाव मुरारीलाल नाही. कसं? अरे पण तू हाक मारल्यावर हो दिलीस. अरे जमीन माणसाची पण आसमान खुदाचं असतं.
वरतून हाक आली की ओ द्यायला हवी. आणि शेवटी तू मला हाक मारली होतीस. माणसानं माणसाला मारलेली हाक. नावाचा सवाल दुय्यम आहे भाई. मग तुझं नाव काय? माझं नाव आहे मोहम्मद भाई पटवर्धन. नहीं, क्या फिर कहो. मोहम्मद भाई पटवर्धन अलिबागकर. मोहम्मद भाई पटवर्धन अलिबागकर. वा 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 मोहम्मद भाई दोस्त. तू आपल्याला आवडलास, अफाट आवडलास. काय सुंदर सेक्युलर नाव आहे, मोहम्मद भाई पटवर्धन. कोण? पी राजशेखर? नाही नाही, इथे कोणी पी राजशेखर नाही हो. अहो नाही सांगतो ना. सिगरेटचं पाकिट? अहो पण पी राजशेखर. अरे ठहरो आनंद, वो मेरे लिए पूछता है. हाँ? हाँ आता हूं. थँक्यू व्हेरी मच. थोड्या वेळाने येतो. तुम्ही चला पुढे. हा काय अरे पी राजशेखर हे तुझंच नाव? काय हाजी. अरे तू काय कविता वगैरे करतोस की काय टोपण नावाने? पी राजशेखर. पी राज. अरे या नावाचा एक हिरो होता आमचा, नाटकातून सिनेमात गेलेला ख्यातनाम सिनेमा डिरेक्टर. तोच मी. तू पायलचा डिरेक्टर? मीच. गुडिया का बाजार काढणारा. दिल्लीचा सन्मान मिळवणारा? मीच. माय गॉड, यू आर ग्रेट. अरे तुझ्या नावाचा जयघोष करीत कॉलेजच्या आवारात नाचलो होतो आम्ही. पण त्यानंतर तू एकदम गडप झालास. तुझ्या नावाचा कुठे थांगपत्ताच राहिला नाही. आकाशात घर बांधणारी माणसं जमिनीवर नेस्तनाबूत होतात जयचंद. पहिल्या कौतुकाच्या बळावर 2 पिक्चर्स मिळाली. साफ कोसळली ती, अगदी गिरसप्पासारखी. आणि मग धंद्याच्या रखवालदाराने आमचा ताबूत फाटकाच्या बाहेर काढला. त्या 3-4 वर्ष मस्त बेकारी चालू आहे. मोहम्मद भाई नाही, मुरारीलाल. आपण जुने जिव्हाळ्याचे दोस्त होतो असं वाटतंय. खूप जादूगार आहेस रे भाई. क्षणाच्या डबीतून अनेक वर्षांनी दोस्ती बाहेर काढलीस तू. म्हणून दोस्त आनंद खोटा आणि मोहम्मद भाई खोटा. जयचंद, मुरारीलाल हेच सत्य. ताडोबाच्या जंगलात भेटलो होतो ना, हेच खरं. वाह वाह. खोटं देखील खऱ्यापेक्षा किती जास्त खरं असू शकतं. आता काय करतोस तू मुरारीलाल? काहीही करतो आणि काहीही करीन. आत्महत्या करायला देखील विचार आहे. हो. तरी नाही, नेम नाही. विचार वावगा नाही, पण मुरारीलाल. टाइम संपला. कोणाचा? या पाहुण्यांचा. चला 5 मिनिटं होऊन गेली. अहो पण मिस्टर घोडके. दोडके. हो साहेब, आपण चालावं. मेट्रनबाईंची ऑर्डर आहे. अच्छा जयचंद, पुन्हा भेटेन. भेटण्यापासून गत्यंतरच नाही. खुदा हाफिज. खुदा हाफिज. मैं राह देखूंगा मुरारीलाल. जरूर आइए. मोहम्मद भाई जातो दोडके बरोबर. कॉटवर बसून टेप रेकॉर्डर चालू करतो आनंद. समोर एक रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, मोहे मारे नजरिया सबरिया रे, मोहे मारे नजरिया सबरिया. मधुराणी हे काय पाहतोय मी?
तू इथं कशी आलीस आणि कुठून आलीस एकदम? अरे आता तू माझी आठवण केलीस ना, मग कुठून आलीस म्हणून काय विचारतोस? जिथून आठवणी येतात तिथूनच आले मी. त्या ठुमरीमधून आपल्या पहिल्या भेटीचं स्मरण तुझ्या मनात ठिपकायला लागलं होतं, हो ना? पहिली भेट? मला सगळं आठवतंय. हे बघ, तू त्या कॉटवरून उठ, इथं खुर्चीवर बैस. तू असाच खुर्चीवर बसला होतास तुझ्या धंतोलीतल्या खोलीमध्ये. दिवे लागणीची वेळ होती. मी आले आणि आणि असा दिवा लावला. तुझ्या टेबलावरच्या फुलदाणीत मोतिया गुलाबाची 3 सपर्ण फुलं होती, खूप घवघवीत. आठवलं? हो, तूच पाठवली होतीस ती. आणि मग मी म्हटलं, कुणाची वाट पाहणं चाललंय? तुला माहिती होतं ते, म्हणून मी काहीच बोललो नाही. बोललास बोललास. हो हो, मी म्हंटल मधुराणी. नाही, आपण तिथपर्यंत आलो नव्हतो तेव्हा. मिस कामत. ओ मिस कामत. नाही, पण पण ती आपली पहिली भेट नव्हती. तशी पहिली नाही रे, आधी कितीतरी वेळा भेटलो होतो आपण. पण त्या 100 भेटी म्हणजे या एका भेटीकडे जाणाऱ्या लहान लहान संगमरवरी पायऱ्या होत्या जणू, स्पर्शाला सुखाच्या. पण 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 पाय निसटेल की काय अशी भीती वाटायची प्रत्येक पायरीवर. आपण एकदा रामटेकवर, एकदा शुक्रवार तलावाजवळ, आणि एकदा धनवटे रंगमंदिरात, एकदा इतबारीतील भर बाजारामध्ये, आणि एकदा तर. पण रामटेक, शुक्रवार तलाव, धनवटे रंगमंदिर, इतबारीतील बाजार सारे असून नसल्यासारखं होत असे. गंमत होती नाही? आपण एकमेकांकडे पाहत होतो तेव्हा इतर काहीच दिसत नव्हतं आपल्याला. भोवतालचं सगळं दृश्य मिटून जात असे, हात लावलेल्या लाजाळूच्या पानासारखं. लाजाळूच्या पानासारखं मन सुद्धा मिटत होतं, शब्दही मिटत होते. मिटत नव्हत्या फक्त नजरा. त्या पाहण्यातून किती रंगीबेरंगी फुलपाखरं बाहेर पडायची नाही? पण तरी सुद्धा तू काहीतरी बोलावंस असं वाटत होतं मला. पण तू तसं काहीच बोलला नाहीस. गुलाबाच्या फुलांनी तुला काहीच सांगितलं नव्हतं. मधुराणी, शाहिरानं म्हटलंय, सूर्याचं दुःख कोणतंय? त्याला काळोख पाहता येत नाही. सोन्याचं दुःख कोणतंय? त्याला संतांचा सहवास मिळत नाही. आणि कवीचं दुःख कोणतंय? कोणतं? त्याला सांगायचं असतं ते कधीच सांगता येत नाही. अलंकाराची गौर रचली, यमकांचा कशिदा काढला आणि रंगीत शब्दांचे हजारो आगलदिवे आकाशात टांगून दिले, तरी जे म्हणायचं ते म्हणताच येत नाही. असं वाटत होतं की शब्द ही चीज रेल्वे सारखी सार्वजनिक आहे. जे आपल्याला सांगायचं ते इतकं खाजगी, इतकं नाजूक आहे की त्या सार्वजनिक वाहनात चेंगरून जाईल. खोट, सारं खोट. तुला सापडत नव्हता तो फक्त धीर. मधुराणी, आपण जे करतो ना त्यामध्ये आपण पुष्कळदा असतच नाही, आणि जे करत नाही त्यामध्येच आपण खूप असतो. म्हणजे काय? राणी, त्यावेळी मी काय करत होतो? मी तुझ्याशी बोलत होतो, त्यात काहीही अर्थ नव्हता असं बोलत होतो.
मी तुझ्यापासून 4 हात अंतर ठेवून बसलो होतो. म्हणजे मी जे करत होतो त्यामध्ये मी नव्हतो, पण जे करत नव्हतो त्यामध्ये मात्र मी अगदी ओथंबून भरलेला होतो. आता आज सांगायला हरकत नाही. सांगू? देवा, अरे सांग की. मी काय करत नव्हतो? मी तुला जवळ ओढून घेत नव्हतो. छातीशी घट्ट आवळून मी तुझ्या ओठांची, तुझ्या केसांची, तुझ्या गालांची, तुझ्या अवघ्या अस्तित्वाची चुंबन घेत नव्हतो. म्हणजे मी तुला माझ्यामध्ये साठवून घ्यायचा प्रयत्न करत नव्हतो. पण या न करण्यातच मी काठोकाठ भरलेला होतो. माफ कर आनंद, पण तुझ्यामधलं जनावर मोकळं होण्याची मी वाट पाहत नव्हते. मला काहीतरी वेगळं हवं. राणी, प्रेमाच्या व्यवहारात जनावर कुठे संपतं आणि माणूस कुठे सुरू होतो हे कळणं फार कठीण आहे. असं का म्हणतोय? मला वाटतं माणूस आणि जनावर एकत्र आल्याशिवाय प्रेमाचा व्यवहार पूर्ण होतच नाही. पण मधुराणी, स्पर्शाचा शोध घेतला तर स्पर्शही मिळू शकतो. स्नेहाचा स्पर्श, करुणेचा स्पर्श, खरेदीचा स्पर्श किंवा केवळ भोग लालसेचा स्पर्शही. पण ज्याच्यासाठी प्राण पाखडावा, जीवनाचा जुगार करावा, अशा स्पर्शाची आसक्ती माणसाच्या आयुष्यात एखाद्या वेळी एखाद्याच ठिकाणी निर्माण होते, साक्षात्कारासारखी. आणि म्हणून अशा प्रसंगी माणसं भयभीत होतात, गांगरतात. त्या उद्दिष्टाच्या जवळ जाण्याची त्यांना धास्ती वाटते. म्हणजे तुला धीर झाला नाही एवढं खरं. आणि धीर झाला नाही म्हणजे माणसाचं काय होतं माहितीये? काय होतं? जीवनाच्या जळजळीत अनुभवाला भिणारी माणसं साधू तरी होतात, मवाली तरी होतात, किंवा कवी तरी होतात. बरोबर. मी साधू होणं शक्य नव्हतं. आणि मवालीही. तू कवी झालास. तसा आधीपासूनच होतास की. आपल्या दुबळेपणावर सुंदर शब्दांची दुलई पसरण्याचं कसब तुला गवसलेलं होतं. तुझ्या पुढे तुझ्या टेबलावर एक कागद पडलेला होता. मी ओळखलं, ती एक कविता होती. कसं समजलं तुला? मी तुला कधीच सांगितलं नव्हतं. ते सांगावं लागत नाही. आपल्या नजरेमुळे कोणतं जंगल कुठं पेटलंय, किती पेटलंय आणि कसं पेटलंय हे बायकांच्या बरोबर लक्षात येतं. आनंद, आनंद, आपलं आयुष्य असं अकाली संपणार आहे याची तुला कल्पना होती? नाही, पण सावली जाणवत होती एवढं खरं. तू मला कधीच सांगितलं नाहीस. का नाही सांगितलंस? त्यानंतर आपण अनेकदा भेटलो, वेड्यासारखं प्रेम केलं आणि शेवटी भांडण करून बाजूलाही झालो. पण तू कधीच बोलला नाहीस. मधुराणी, भूतकाळातल्या जखमा आज पुन्हा कशाला उघडून पाहायच्या? मी पाहत नाहीये आनंद, तूच पाहतोयस. आणि माझं अस्तित्व तुझ्या पुरतं तरी भूतकाळातलंच आहे. म्हणूनच त्या ठुमरीच्या स्वरातून मी अशी तुझ्या समोर येऊन उभी राहिली. आनंद, ती कविता तुला आठवते? हो, आठवते. मला ऐकायची आहे ती.
म्हणून दाखव. ठीक आहे, म्हणतो. तुला तुला आवडेल ती? नाही नाही आवडणार कदाचित, पण जे माझ्यासाठी होतं ते माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तू म्हण. ठीक. आपल्या त्या भेटीमध्ये तुला काहीतरी बोलायचं होतं, पण 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 बोलता येत नव्हतं. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज. परी अक्षरांचा संग, परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, पण बोलणार नाही. मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला. त्याचे रहस्य कोणाला, त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, पण बोलणार नाही. दूर बंदरात उभे एक गलबतरू पेरी. दूर बंदरात उभे एक गलबतरू पेरी. त्याचा कोश किनाऱ्यास, त्याचा कोश किनाऱ्यास कधी दिसणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, पण बोलणार नाही. तुझ्या कृपा कटाक्षाने, तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. त्याच्या निखाऱ्यात कधी, त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाणणार नाही. मधुराणी, मधुराणी, मधुराणी. अंक दुसरा, प्रवेश पहिला. डॉक्टर उमेश बॅनर्जीचं घर, बाहेरची खोली. वेळ सकाळची 9 वाजून गेले. संजय आणि कमल दोघेही उमेश बाहेर यायची वाट पाहतात. आतून बाजीराव काका येतो. एक वयस्कर नोकर, खांद्याला एक ट्रान्झिस्टर अडकवलेला. कप बशा घेणार एवढ्यात फोन वाजतो. हॅलो हॅलो. हो हो, डॉक्टर बानर्जींच्याच घरून बोलतोय मी. हो हो, उमेश बानर्जी. काय हवंय आपल्याला? मी, माझं नाव बाजीराव काका. बाजीराव. हो हो, बाजीराव मस्तानी मधलाच बाजीराव. कोण? चंद्रपूरचे पाहुणे?
नाही नाही, इथं कोणी नाहीत हा चंद्रपूरचे पाहुणे. अहो बाजीराव काका, त्यांना आनंदसाठीच विचारत असतील ते. हा हा हो हो हो, आहेत हा आहेत. आनंद देशमुख ना, आहेत आहेत. हो हो, तेच तेच. डॉक्टर प्रधानांच्या दवाखान्यात होते तेच. आहेत म्हणजे आत्ता नाही आहेत हो, बाहेर गेलेत, येतील थोड्या वेळानं. हो, करा फोन करा. हा, येणारच आहात? बरं, या या. हा, पण तुमचं नाव नाही सांगितलं. हॅलो हॅलो. बंद केला फोन त्यानं. काय माणसं असतात एक एक. बाजीराव काका, आनंद इथे राहायला आल्यापासून तुमचं काम खूप वाढलं असेल नाही? अहो, आमच्या दवाखान्यात 8 दिवस होता, पण सर्वांना त्राही भगवान करून सोडलं होतं त्याने. खरं सांगू का संजय साहेब, आनंद भैयासारखा एक माणूस घरात असला ना की सगळं घर लगीन घरासारखं वाजाय गाजायला लागतं. तो 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 भोवती वावरत असला ना म्हणजे कामाचे डोंगर उपसायला पण आपल्याला काय वाटत नाही. कमल युअर तो भोवताली वावरत असला ना की कामाचे डोंगर उपसायलाही काही वाटत नाही हो आपल्याला. ऑडिओ इश्यूज आहेत काही? कमल पटकन रिलॉग इन कर. Unmute. नाही, not yet. No. ऐकू येतंय? येस. मी माझा आधीचा घेतो कंटिन्युटीसाठी. सॉरी जरा तांत्रिक बिघाडासाठी माफ करा. खरं सांगू का संजय साहेब, आनंद भैयासारखा एक माणूस घरात असला की सगळं घर अगदी लगीन घरासारखं वाजाय गाजायला लागतं. तो भोवताली वावरत असला ना की कामाचे डोंगर उपसायला आपल्याला काही वाटत नाही. आणि ते रचायला आनंदभाईला काही वाटायचं नाही. किती पसारा करून ठेवलाय हा. पण बाजीराव काका, हे लोणनं कसलं अडकवलंय खांद्यावर? हा हा ट्रान्झिस्टर आहे वहिनी साहेब, अल्फा कंपनीचा. 2 बँड, 4 सेल्स आणि 1 वर्षाची गॅरंटी. पण गळ्यात अडकवून कशाला फिरतात? हो, त्याचं असं आहे वहिनी साहेब, शॉर्टवर आता बीबीसीच्या हिंदी बातम्या लागायच्यात. तुम्हाला ठाऊक आहे ना ते ब्राझीलमध्ये काय घडतंय ते? नाही, काय घडतंय? हो, फारच चिंताजनक हो. म्हणजे तिथल्या विरोधी पक्षानं म्हणजे जनरल अल्फान्सोनं इंजेक्शन आणलंय हो पार्लमेंटच्या बैठकीवर. हो, इंजेक्शन नसेल काका, इंजंक्शन असेल. हो हो हो, इंजंक्शनच. हा हा. हो, पण तुम्हाला चिंता वाटायची काय कारण आहे?
हो हो, चिंता कशी वाटणार नाही संजय साहेब. अहो अहो, अल्फान्सोचा डाव यशस्वी झाला तर सगळ्या दक्षिण अमेरिकेचं राजकारण बदलून जाणार आहे. म्हणजे आजच्या जनशक्तीमध्ये संपादकानं चक्क इशारा दिलाय. हो, ते राहू द्या काका, पण हा ट्रान्झिस्टर कुठून पैदा केलात? आजच पाहते आहे. अहो परवा आनंद भैयानं दिला मला. हं. तुम्हालाही दिला? कमल, जो भेटेल त्याला ट्रान्झिस्टर देण्याचं आनंदचं हे वेड आहे. मला वाटतं एखाद्या मानसशास्त्रज्ञाला दाखवायला हवं त्याला. मी 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 सांगू का? आपली परवानगी असेल तर. हं? हं. इश्य, परवानगी कशाला हवी? सांगा की. माझ्याने आनंदच्याच शब्दांमध्ये सांगतो. हं, हं. हो, मुन्ना उमेश, मुन्ना नाही आहे ना जवळ. हं, हं. थांबा. हं, हं. बाजीराव काका, मी एखाद्याला ट्रान्झिस्टर देतो तेव्हा 200-300 रुपयांचं एक यंत्र मी त्याला देत नाही. मी देतो त्याला कुमार गंधर्वांचा राजबंसी स्वर, भीमसेन जोशींची मनभरी मैफिल, देशोदेशीच्या लता आशांच्या गीतगंगा मी त्यांच्या उंबऱ्यापर्यंत पोचवतो. महाशय, स्वतः कोंडलेल्या त्या जीवाला मी साऱ्या दुनियेचा रिश्तेदार बनवतो. अरे, मधल्या रात्री उठून ट्रान्झिस्टरचा काटा जरा इकडे फिरवा. पृथ्वीच्या या गोलावरचे सारे समाज आपल्या कमऱ्यामध्ये येऊन दाखल होतात. अगदी युनोची परिषद भरते आपल्या अध्यक्षतेखाली. आपण दुनियेचे होतो आणि दुनिया आपली होते. शोध तर भले भले लागलेत बाजीराव काका, पण माणसाचा स्वर त्याच्या काळजापासून अलग टिपणारा हा शोध कुर्निसा ते आपला त्या शोधकाला. बाजीराव काका, हा ट्रान्झिस्टर तुम्हाला. वाह वाह बाजीराव काका, वाह वाह. साक्षात आनंदच. आनंद आलाय? आनंद नाही आला, हे बाजीराव काका. बहिणी साहेब, पॉपलेट तळताना त्याला जरा थोडस भाजणीचं पीठ चोळलं तर. बाजीराव काका, भाभीकडे 8 दिवस जा पाकशास्त्राचे धडे घ्यायला, पण आधी त्या डिशेस हलवा. हो हो मुन्ना, हा तेच करतोय. हा, मी जातो थांब. काका, ही गुलाबाची फुलं आनंद भैयाच्या खोलीत ठेवून द्या. मी स्वतः लावलेल्या गुलाबाची आहेत ती. नाहीतर थांबा, मीच ठेवते नीट फुलदाणीमध्ये. बरं बरं. अहो, धावत जाऊ नका बाईसाहेब. हा खाली पाण्यात पडल्यासारखं वाटेल कुणाला तरी. पुरे झाला तुमचा चावटपणा. संजय, तुला मत्सर वाटत नाही? अरे वाटतो रे बाबा. हा भाऊ अवतरल्यापासून ना नवरा अगदी अडगळीला गेला. घरी आला की तासन तास काहीतरी सांगत असतो तिला रे. ती माझी माकडाच्या चातुर्यापासून कालिदासाच्या कवितेपर्यंत वाटेल ते. केव्हा स्वयंपाकात मदत करील, तर केव्हा भरतकामाचे आणि विणकामाचे देखील पाठ देईल. पण ईश्वरासारखा साऱ्या घराला व्यापून उरलाय तो. तरी बरं आहे, मुक्कामाला मात्र तुझ्याकडे आलाय. तू भाभींना सांगितलंस? नाही सांगितलं. सांगू नकोस, या अवस्थेत इष्ट नाही ते. हॅलो. हो, डॉक्टर बॅनर्जी. कोण बोलतोय? प्रकाश रेडिओज. कोण? आनंद देशमुख. बाहेर गेले आहेत ते. हो, जरा वेळानं पुन्हा कॉल करा. उमेश, आपल्याला निघायला हवं आता. या आनंदची वाट पाहण्यात अर्थ नाही. अरे, आपल्याला दवाखानेही सांभाळायचे आहेत. चल कमल. अहो, असं काय करता? मुख्य सांगायचं ते राहिलंच की. अरे हो, खरंच. उमेश, या शनिवारी रात्री तू आनंदला घेऊन आमच्याकडे यायचंय जेवणासाठी. हा, संध्याकाळीच या, 7 वाजता. काय? 3 वर्षांपूर्वी एक गफलत केली, तिचा वाढदिवस.
गफलत यांनी केली, पण शिक्षा मात्र मी भोगते हा भाऊजी. हे मात्र खरं. 9 महिन्यांची नजर कैद. हे काय हो, मी काय त्या अर्थानं बोलले? कोण आलंय? आनंद. आनंद भैया, काय झालं आनंद? तुम्हाला कळलं नाही? नाही. काय? सांगतो सांगतो. बहन जरा पाणी दे. एक 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 विलक्षण घटना घडली. शोकांत, काळजात उलझाल करेल अशी अशी चित्तथरारक. फिरता फिरता साऱ्या पृथ्वीनं क्षणभर थांबावं आणि विचार करावा अशी. माय गॉड. अरे पण काय झालं ते तर सांगशील. एक सूर्यकिरण, सूर्यकिरण? साक्षात सूर्यकिरण. एक सूर्यकिरण मित्र, एक सूर्यकिरण आकाशातून उतरला प्रातःकाळी पृथ्वीवरती आणि श्रावणात भिजलेल्या हिरव्या गवतानं सजलेल्या पृथ्वीवरच्या मांसल ओलसर संभोगशील मातीमध्ये तो इतका रुजला, इतका विझला की शेवटी तो सूर्यकिरण विसरून गेला प्रत्यक्ष सूर्यालाच. संध्याकाळी तो परत गेलाच नाही सूर्याकडे. ही ट्रॅजेडी मित्र. सूर्यकिरणाला सूर्याचा विसर पडावा, सूर्याची तेजोभूमी सोडून धरतीच्या मातीत त्यानं मुक्काम करावा, याहून मोठी मोठी ट्रॅजेडी दुसरी कोणती? परमेश्वरा, आनंद म्हणजे काय हे आनंद भैया, किती घाबरले होते मी. शाब्बास. मला वाटलं. नाही पण ऐका, पुढे पुढे जरा कॉमेडी आहे. सूर्याला विसरलेल्या त्या सूर्यकिरणानं रात्रभर मुक्काम केला मातीच्या मिठीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मातीतून उगवलेल्या एका फुलाच्या रंगातून तो सामोरा गेला पुन्हा सूर्याला. आता येताना ही बातमी मला समजली बाबू मोशाय. बागेमध्ये झाडांच्या पानापानावर छापलेली आहे ती. वा वा, फार सुंदर. काव्य ऐकवण्यासाठी इतकं नाटक करण्याची गरज नव्हती आनंद. पण आनंद, आज पहाटे उठून कुठे गेला होतास तू? सकाळी सगळीकडे चौकशी केली मी. पोलिसात देखील विचारणार होतो. कुठे गेला होतास? पहाटे कुठे गेला होतास भाई? बाबू मोशाय, मजा आहे. बहन, मी जंगलात गेलो होतो. जंगलात? इथं कुठं? थेट विरारच्या पलीकडे गेलो होतो. दोस्तो, तुम्हाला ठाऊक आहे, पहाटेचे 5:30 वाजून गेले की रानातले सारे पक्षी आपल्या स्वरांचा एक प्रचंड कल्लोळ आकाशात भिरकावून देतात. चिमण्या, कावळे, कोकिळा, साळुंक्या, सारे पक्षी आकाशाची मुलाखत घेण्यापूर्वी आपापल्या स्वरांची ओळखपत्र ते आकाशाकडे दाखल करीत असतात. हा सारा कल्लोळ मी टेप करून आणलाय. थांबा, तुम्हाला वाजवूनच दाखवतो. नको नको, आमच्या दवाखान्यातही तसाच प्रचंड कल्लोळ उठेल पेशंटांचा. चल रे उमेश, या इंद्रजलात पुन्हा अडकलो ना तर लवकर सुटका व्हायची नाही. आनंद भाई, तुझ्यासाठी गुलाबाची फुलं आणून ठेवली आहेत मी, माझ्या गुलाबाची. शुक्रिया शुक्रिया बहन. आनंद, मी तुला 1000 वेळा सांगितलंय. अरे अरे मग अजून एकदा सांग. असं माणसानं निराश होऊ नये बाबू मोशाय. केव्हा तरी यश मिळतच. भिंतीवरून 7 वेळा पडणारा तो सुविख्यात कोळी. खड्ड्यात गेला तो कोळी. मी तुला सांगितलं होतं की इतक्या दूरवर जायचं नाही, आणि एकट्याने तर मुळीच नाही. नाही पण मी एकटा नव्हतोच. कोण होतो तुझ्या बरोबर? तोच एक जो सर्वांच्या बरोबर असतो, सर्वत्र सर्व काल. जेथे जातो तेथे माझा सांगाती. जाऊ दे रे बाबू मोशाय. बाबू मोशाय, माणूस किती जगतो हे महत्वाचं नाही, कसं जगतो हे महत्वाचं आहे. 100 मैलाचं वाळवंट होण्यापेक्षा 10 फुटांची फुलबाग होणं जास्त चांगलं बाबू मोशाय.
त्या 10 फुटांसाठी सांगतोय मी आनंद. ठीक आहे, यापुढे मात्र लक्षात ठेव. मान्य मान्य, तू सांगशील ते मान्य. हा हा, जा जा, हॉर्न वाजतोय. बाबू मशा आहे, पण लवकर परत ये. आनंद भैया, चहा नाश्ता काही तयार करू? नाही, सारं सारं माताजींकडेच आटपून आलोय काका. बर. आणि हो, तुला कोणीतरी फोन केला होता. माणूस जरा आगाऊच होता. हो. ते असू द्या बाजीराव काका, तुम्ही दार उघडा, मी जरा वॉश घेऊन येतो. आनंद आत जातो. बाजीराव दार उघडतो, पेपरवाल्याकडनं पेपर घेतो. मराठी पेपर वाचू लागतो. वाचता वाचता आत जाणार एवढ्यात बेल वाजते. काय कोण हवंय आपल्याला? मला डॉक्टर साहेब घरी नाहीयेत. काही खास बातमी आहे का हो? अहो, खास म्हणजे काय विचारता? मला भीती होती ना, तसंच झालंय अगदी. म्हणजे ब्राझीलच्या राजकारणाचं वाटोळ होणार आहे आता. नाही म्हणजे मी म्हणतो, अल्फान्सोनं पार्लमेंटवर मनाई हुकूम आणला म्हणून रिचलेनं इतकं डगमगून जायचं काय कारण आहे? लगेच राजीनामा, लगेच. पण डॉक्टर साहेब घरी नाहीयेत. मी आपल्याला सांगितलं, दवाखान्यात जा, तिथं भेटतील ते. नाही साहेब, मला असं म्हणायचंय की रिचलेनं राजीनामा देण्यात चूक केली हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. आपल्याला अजिबात पटत नाही. पटत नाही? तुम्हाला ठाऊक आहे जनरल अल्फोन्सो कोण आहे? कोण आहे? जनरल आहे. तो हस्तक आहे, हस्तक, स्पेनचा पगारी हस्तक. ठाऊक आहे? आपल्याला पटत नाही. एखाद्या जंटलमन माणसावरती हे असे उगाच आरोप करायचे हे बिलकुल रास्त नाही. मिस्टर, मी पुराव्याखेरीज बोलत नाही. हे पाहिलं संपादक इथे काय म्हणतो पाहिलं का? अहो, पण मी आपल्याला मगापासून सांगतोय की डॉक्टर साहेब दवाखान्यात गेले आहेत. मला डॉक्टर नकोय, मला ते चंद्रपूरचे पाहुणे हवेत. हो, म्हणजे मगाशी आपणच फोन केला होता. अरे वा मुरारीलाल, मला खात्री होती तू येणार म्हणून, आणि आला नसतास तर या माणसांच्या समुद्रातही मी तुला शोधून काढला असता. बाजीराव काका, आज जा. युगायुगांच्या विरहानंतर होणारा भेटीचा सोहळा आहे हा एकांताच व्हायला हवा. हेच बाजीराव काका? हो, मीच. तो बाजीराव मस्तानी मधला बाजीराव मीच. तू फोनवर छेडलेलं दिसतयस त्याला. हा, बस मुरारीलाल, मी दवाखान्यात पळून आलो दोस्त. तब्येत सुधारली? एकदम. पण दोनदा भेटून तुझा पत्ता घ्यायला विसरलो. महम्मदानं पर्वताकडे जायला हवं जयचंद. पण कुतूहल म्हणून एक विचारतो दोस्त, ही मुरारीलाल काय भानगड आहे रे? अरे अनोळखी जमावात जो ओळखीचा भेटेल तो मुरारीलाल. नेहमीच्या स्टेशनांचा कंटाळा आला की रेडिओचा काटा आपण इकडे तिकडे फिरवतो ना, आणि एखाद्या अनोळखी स्टेशनावरून असं सुंदर दिलखुश गाणं ऐकायला मिळतं की ते गाणं आपलं आणि आपण त्या गाण्याचे होऊन जातो. तसंच काहीतरी. पण ते जाऊ दे मुरारीलाल, तुझ्या आत्महत्येचं काय झालं? म्हणजे तू अजून केली नाहीस हे उघडच आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अपयशाबद्दल. तो विचार सोडला मी जयचंद. म्हटलं आत्महत्या करण्यापेक्षा हत्या करणं बरं. हो, ही करणार आहे आता मी.
छान. पण कुणाची हत्या? एखादा फायनान्सर का कोणी नट का कोणी प्रोड्युसर? इतका दूरचा पल्ला नाही आपला. मी माझ्यामधल्या कलाकाराची हत्या करणार आहे. हो. म्हणजे म्हणजे काय करणार आहेस? एक प्रोड्युसर आलाय माझ्याकडे एक झकास मसालेदार स्क्रिप्ट घेऊन. मी ते काम पत्करायचं ठरवलंय. बायकांचं मांस मटणासारखं किलोच्या भावानं विकणार आहे मी. मी यश मिळवणार आहे जयचंद, मी यश मिळवणार आहे. तेही मिळणार नाही. कसायाचा धंदा सुद्धा रक्तात असावा लागतो. पण मुरारीलाल, तुझ्या अपयशाचं कारण बाजार नाही. अरे सुंदर चित्रपट निघालेले आहेत, लोकांनी स्वीकारलेले आहेत. बाजार हा बहुरंगी असतो. तिथं बाजार बसव्यांनाही गिराईक मिळतात आणि सीता सावित्रींनाही नवरे मिळतात. कुबड्या, तुझ्या यशाच्या आड कुबड्या कुबड्या हो हो कुबड्या कुबड्या कुबड्या. जयचंद ऐसे Shut up. सारं काही स्पष्ट दिसतंय मला. ज्यांच्या बळावर तू पहिली दोन चित्र काढलीस ना, ते तुझे नाटकातले सहकारी होते. तुझे चेले, तुझे चाहते तुला मानणारे, तुझं कुबड स्वीकारणारे. पण व्यवसायात तुला भेटले त्या प्रांतातले सरकार, दरकदार. तुझ्या कीर्तीचा झोत 2 दिवस टिकला. नंतर दशदिशा व्यापून उरलं, आकाशाला जाऊन भिडलं ते तुझं कुबड. सांग सांग, असं घडलं नाही? नाही म्हणजे तसं म्हटलं तर त्या अपरिचितांच्या समोर तुझ्या मनात जाणीव उसळली. ती डोक्यातल्या कल्पनांची नाही, तर पाठीवरच्या कुबडाची. तिथं तू दिग्दर्शक म्हणून संपलास आणि उरलास तो फक्त एक लाचार शर्मिंदा कुबडा म्हणून. जयचंद, अरे विद्रूप माणसाचं दुःख काय असतं ना, याची कल्पना तुला नाही रे येणार, कोणालाही येणार नाही ती. शर्मेचा डोंगर मी माथ्यावर घेऊन बावळत होतो, हे खरं आहे. पण मी तरी अरे तू तुझं कुबड टेबलावर मांडून ठेवायला हवं होतंस, एखाद्या दिमागदार वस्तूसारखं. आणि सांगायचं होतंस त्यांना, हे माझं कुबड. हसायचं असेल तर हसा, रडायचं असेल तर रडा. आता आपण कामाकडे बोलू. तुझी चित्र प्रेक्षकांनी मारली नाहीत मुरारीलाल, तुझ्या कुबडानं मारली. जयचंद, तू एक भयानक दुःख उपसून बाहेर काढतोयस. मुरारीलाल, अरे जे देवाघरचं देणं आहे त्याचं दुःख कशाला मानायचं? आंधळे, पांगळे, लुळे, थोटे, हिजडे, रोगी, महारोगी या सर्वांना निर्माण करणारा परमेश्वर या साऱ्या विद्रूपांचा आणि व्याधींचा स्वामी असलाच पाहिजे. जे नदीत नाही ते घागरीत येणारच नाही भैया. अरे चिखलातले 4 किडे हसतात, कुजबुजतात म्हणून आपण खाली मान घालायची? नाही दोस्त, यात लज्जास्पद काहीच नाही. जे आहे ते सारं सन्मानाचं आहे, देवाचं रूप दर्शवणार आहे. अरे जगात जशी संपत्तीची भांडवलशाही आहे ना, तशीच दुसरी एक आहे सौंदर्याची. निसर्गाची सपाट जमीन काही आजी आणि माजी माकडांनी खणून ठेवली आहे, आपल्या जागा उंच असाव्यात म्हणून. आपण मानायचं काय ते? अरे ही धरतीची मायजमीन सर्वांची आहे, जेवढी श्रीमंतांची तेवढीच कंगालांची, जेवढी सुंदरांची तेवढीच कुरूपांची. म्हणून सांगतो मुरारीलाल नाही. कुबड्या जयचंद, अरे पाठीवरचं कुबड आता पाखराप्रमाणे उडून गेल्यासारखं वाटतंय. जयचंद. आनंद भैया, काही चहा, कॉफी, सरबत वगैरे? काही नको जयचंद, मी निघतो आता. आपण पुन्हा भेटू. हे तुझं घर आहे? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मुरारीलाल, तू तुझा पत्ता सांग, पर्वतच मोहम्मदाकडे येईल. आणि तुझ्या अटीवर तुला पिक्चर मिळालेच पाहिजे. हम भी तुम्हारे साथ लढेंगे. हा जी, हम लढेंगे. आता बायकांचं मांस विकण्याचा विचार तोडला. हत्या करण्यापेक्षा
आत्महत्या करणं आता मी अधिक पसंत करीन. अच्छा, अपॉइंटमेंट आहे. नमस्ते. नमस्ते. खुदा हाफिज. उद्याच तुला भेटतो मी. वा, आनंद भैया, छान फैलावर घेतला तुम्ही त्या कुबड्याला. मी तांदूळ निवडताना अधून मधून ऐकत होतो. तो काय म्हणत होता नीट कळलं नाही. बायकांचा वास विकतो म्हणाला. वास नाही बाजीराव काका, मांस मांस. मांस? बापरे, म्हणजे आहे कोण हा राक्षस? नाही तसं नाही काका. तुम्ही सिनेमे पाहता ना? हो हो, पाहतो. मग त्यातल्या बायकांच्या अंगावर कपडे किती असतात? असतात थोडेसे, आपले मुद्द्यापुरते. त्यालाच मांस विंकड म्हणतो तो. पण त्याला आता असा चित्रपट काढायचा आहे की ज्यात बायकांच्या अंगावर भरपूर कपडे असतील. मग आपण असा चित्रपट पाहणारच नाही. जे साऱ्या दुनियेत दिसतं ते 2 रुपये खर्च करून सिनेमात का पाहण्यात काय पॉइंट आहे? उद्या तू त्याच्याकडे गेलास ना, म्हणजे त्याला नक्की सांगे. बाजीराव काका, अहो परत त्याचा पत्ता घ्यायला विसरलो. अरे ए मुरारीलाल, ए मोहम्मद भाई, इकडेच असेल अजून. मोहम्मद भाई, तुम्ही नाही हो, तो पुढचा माणूस. हो हो, तो कुबडा. ए मुरारीलाल, ए कुबड्या. आमच्या बरोबर ही दुपार घालवल्याबद्दल आणि हे कार्यक्रम पाहिल्याबद्दल धन्यवाद. जानेवारी 24ला आनंदचा दुसरा भाग पाहूया. Thanks everyone. Thank you. Thank you. Thank you. Thank you. हाय अनु अँड टीम, तुम्ही खूपच सुंदर होतं. थँक्यू. फार छान. सगळी पात्र खूप सुंदर काम केली. खूप सुंदर, अप्रतिम. म्हणजे वाटलं नाही की कुठे काही कमी पडतंय. फक्त कुठलेही प्रॉप्स काहीही नसून फार छान झालं. आवडलं खूप. कंग्रॅच्युलेशन्स. हॅलो, सजेशन होतं. प्रोग्राम केला तो कठीण होतं, तरी सुद्धा तुम्ही ते जमवलं. हो, धन्यवाद. छान मजा आली. आणि तुम्हाला लक्षात आलं नसेल तर उत्तम आहे, पण लक्षात आलं असेल असं वाटतंय. आमचे पार्श्वगायक होते अनिरुद्ध पटवर्धन, जे व्हिडिओत नव्हते पण आता आहेत. काही बोलायचे आहे याचे खरे गायक. थँक्यू. वा, खूपच सुंदर. श्रीनिवास, तुमचं काम, राधिका, अनु, आय मीन एव्हरीबडी खूपच सुंदर. खरंच छान, मस्त झालं. प्रत्येकाचं काम छान. ऍक्च्युली 2 भागात करायच्या ऐवजी एक सजेशन होतं की तुम्ही कंटिन्यू केलं तरी आम्ही इथेच आहोत आणि आम्हाला बघायचं होतं ऍक्च्युली पुढचं सुद्धा. त्या 3 तास लोकांचा पेशन्स राहणं आणि वेळ असणं, पेशन्स राहणं वेळ असणं जरा कठीण असतं. फार छान. थँक्यू सो मच. हॅलो अनु, मी स्वाती बोलते कोलंबसून. हे खूप सुंदर झालं. सगळ्यांचं काम खूप छान. तू पण सुरेख हे केलं, डिरेक्ट केलं आणि खूपच एन्जॉय केलं आम्ही. हे लिहिलं कोणी? मी मुकुंद बोलतोय. हे मराठी नाटक आहे जुनं, शिरवाडकरांनी लिहिलंय, पण ते हिंदी मूवी होती ना आनंद, त्याच्यावर. शिरवाडकर का? नाही, फार छान केलं. छानच झालं खूप. आणि नक्की आम्ही पुढचाही सेकंड पार्ट बघायला अगदी उत्सुक आहोत. या जानेवारीमध्ये करू परत जरा ब्रेक. आणि दुसरं सांगायचं म्हणजे 1970 साली मला वाटतं यांचे काही प्रयोग पण झाले आणि त्यात आनंदचं काम सतीश दुबाशी करायचे. बॅनर्जींचं काम रवी पटवर्धन आणि संजय प्रधानचं कुलदीप पवार. त्यामुळे काही लोकांनी, जुने लोक आहेत मंडळी, त्यांना थोडाफार म्हणजे
माहिती असेल का मला माहित नाही, पण जस्ट FYI. थँक्स सर, चांगली माहिती आहे. अस्मिता बोलतेय, खूपच छान केलं सगळ्यांनी. आणि मस्त श्रीनिवास तर बेस्ट, म्हणजे ऍज युजुअल. प्रॉप्स नसले ते समजे तुम्ही गेटअप एक्झॅक्ट तसाच्या तसा आणलाय, एकदम त्या काळात गेल्यासारखं वाटतंय आणि एकदम तो फील जाणवतोय. लिटरली लुकिंग फॉरवर्ड फॉर जानेवारी. थँक्यू. थँक्यू. मस्त झालं सगळ्यांना, अगदी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मावशी. केतन बोलतोय, मस्त झालं सगळ्यांचं काम. थँक्यू केतन. थँक्यू. आणि क्या बात आहे अनिरुद्ध, क्या बात आहे. मी धनशीला म्हंटल हा अनिरुद्धचा आवाज आहे म्हणून. आणि मुख्य म्हणजे लिपसिंग खूप मस्त केलं बरं का श्रीने. ओके, थँक्यू. या ऍब्सोल्युटली, म्हणजे असं वाटत होतं की तूच गातोयस. सुरेश हाय पिंकू. फारच सुंदर, अप्रतिम. खूप छान झालं, खूप छान झालं. सगळ्यांची कामं खूप सुंदर झाली. खूपच मजा आली, खूप मजा आली. सो लुकिंग फॉरवर्ड नेक्स्ट प्रोग्राम साठी. थँक्यू. आनंद, थँक्यू व्हेरी मच. काल आजच्या ऐवजी मी काल तुमचा रिहर्सलच बघायचा प्रयत्न केला. Very excellently done. I'm very, very pleased to see. मजा आली. आणि जरा झूम वर चॅलेंजेस वेगळेच येतात नेहमीपेक्षा. आणि सगळ्या कास्टनी म्हणजे हावभाव, आवाज या सगळ्या ह्याच्यातून ते एक एक कॅरेक्टरनी उभं केलं. Hi, this is Manisha. Yeah, Anu and team, fantastic job. It was fun and looking forward. Great job, everyone. डबल रोल मस्त. Thank you. Excellent. मला विश्वास बसेना की ओके. But yeah, everyone did an awesome job. And looking forward for January. Good luck. Thank you. थँक्यू. तू नवऱ्याला थोडे काही दिवस लोन केलं या सगळ्यासाठी. I know. Yeah. ठीक आहे, मी नंतर आय विल टेक इट बॅक. वसूल करेन. मी घरात असा नट आहे हे माहिती होतं का आधी? बायकांना माहिती Exactly. काही माहिती असतं आणि काही टॅलेंट जे छुपलेले असतात ते असे दिसत आहेत मला आता एक एक कळतंय. घरात नट आहे हे सगळ्यांना माहित असतं. नट आहे का ते माहित असतं. नट आणि नट. आणि गाणाऱ्यामुळे म्हणजे ते अनिरुद्धनी ते सगळं टेप केल्यामुळे एकदम फरक पडला आम्हाला. आवाज पण चांगला सिंग झाला, म्हणजे बोलण्याचा आवाज आणि गाण्याचा आवाज सुद्धा तो हे व्हायला लागतो. Now that was a good suggestion you made about the pauses. नमस्कार, मी गौरी दिघे बोलतेय. हॅलो. सर्वांची कामं खूपच छान झाली, अतिशय इफेक्टिव्ह वाटली. आणि वे झूम वरनं करण्यामध्ये एक वेगळाच टेक्निकल प्रॉब्लेम असणारच, त्याच्यामुळे एवढ्या झूमवर इतक्या व्यवस्थित इफेक्टिव्हरित्या तुम्ही सादर केलं, त्याचं कौतुक आहे. आणि खरोखरी धन्यवाद. आणि तुमच्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. थँक्यू. युअर वेलकम. थँक्यू. मजा आली नाटक पाहायला. Acting was superb by everybody. Facial expressions, and within your own confined house, you have already put this show, which was great. थँक्यू. सगळे पाहायला येतात म्हणून जरा जोश येतो आणि जास्ती हे वाटतं करावं असं.
सो थँक्यू ऑडियन्सला पण, त्यांच्याशिवाय काय मजाच नाही येणार करायला. ऍब्सोल्युटली. Absolutely. नमस्कार, मी समर्थ जोशी बोलतोय, श्रीनिवासचा भाऊ. गेले काही नाटकं मी ऐकतोय, मजा लुटतोय. यावेळेला प्रथमच बोललो. खूप छान तुमचा प्रकल्प आहे हा, आणि प्रत्येक नाटकं खूप छान होतात. हेही नाटक तेवढंच छान, खूप मजा आली. काही कमेंट्स ज्या तुम्हाला मिळाल्या त्याप्रमाणे अख्खं नाटक एकत्र बघायला सुद्धा काही म्हणजे त्रास झाला नसता, उलट मजा झाली असती. वेळ आणि उत्साह आणि तुमच्याकडनं चांगल्या क्वालिटीची आता सवय झाली आहे, त्यामुळे नक्कीच आवडलं असतं बघायला, ऐकायला. आणि माझ्यासाठी काही नवीन कलाकारही होते या नाटकात, जे खूप छान वाटलं. त्यांची कामं खूप छान झाली. तर आणि बॅकग्राऊंड वापरल्या, कॉस्ट्युम्स वापरले, त्यांनी खूप छान इफेक्ट आला. आणि गाण्याचा इफेक्ट पण खूपच छान होता. अनिरुद्धचा आवाजही खूप छान आहे. तर थँक्यू, कीप इट अप, आणि लुकिंग फॉरवर्ड. पुढचं भाग नक्कीच बघीन आणि आवडेल बघायला. थँक्यू समर्थ. थँक्यू. चला आता थँक्यू सगळे ऑडियन्स, तुम्ही आल्याबद्दल. आता आम्ही मीटिंग थोडा वेळ बंद करतो, झूम मीटिंग बंद करतो. पण लुकिंग फॉरवर्ड सगळ्यांना परत जानेवारीमध्ये. हॅपी हॉलिडेज. होपफुली सगळे सेफ राहतील, एन्जॉय करतील, आणि मग परत भेटू एक महिन्यात आपण सगळे. ओके, थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय टीम. मस्त मजा आली. बाय. नीट पोचा कर. हा, बायकोनी हे बघून आता सुप्रियानी मला सांगितलं आता काय काय पुसायचं, काय नाही केलंस. आणि पॉपलेट कसं करायचं ते पण शिकलं. भाजणीचं पीठ ओके. ओके, बाय बाय बाय. बाय एव्हरीवन. बाय.